अरे लवकर करा, आपल्याला अजून खूप न्यायचंय. लवकर लवकर करा. लवकर हात चालवा, नाही तर एक गाडी बोलवावी लागेल. किती काम आहे. मी काय म्हणते, आपण थोडा वेळ झोपायचं का? काय म्हटलं तुम्ही? काही नाही, मी तर म्हणत होते की आपण लवकरात लवकर काम करू आणि मग आराम करू. आणि जेव्हा मुंग्या आपलं काम संपवण्याच्या कामात लागल्या होत्या तेव्हा त्यांना एक मोठा आवाज ऐकू आला. हा आवाज कसला आहे? मला कसं माहिती असेल? मी पण तर इथेच आहे ना तुझ्यासोबत. मला काय जादू न कळणार आहे का? चल बघून येऊ. त्या दोघी पण हळूहळू त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागल्या. काही कठल किंवा आंबा मिळाला तर आपण इकडे मस्ती करणाऱ्या मुंग्यांवर ते ठेवू. तिकडे बघ. अरे तिथे एक मधमाशी बेशुद्ध पडलीये. मला वाटतं की आपण हिला डॉक्टर किन्नरकडे घेऊन जायला पाहिजे. अरे ही तर शुद्धीत आहे. तर तिला बेशुद्ध होऊ दे, मग घेऊन जाऊ. झाली बेशुद्ध. चल ही इकडे, हिला तुझ्या डोक्यावर ठेवून घेऊन जाऊ. हा गरज नाही. तर मग हिला उचलून घेऊन जाऊ. तू डोकं पकड, मी पाय पकडतो. नाही नाही, हे नाही चालणार. तू हिचे पाय पकड, मी तिचं डोकं धरते. सगळ्यांना हे कळलं पाहिजे की आपण किती महान आहोत. त्या मधमाशीला घेऊन त्या दोघीही डॉक्टरकडे जाऊ लागल्या. वर झाडाच्या शाखेवर बसलेला पतंग हे सगळं बघत होता. ओहो, बिचाऱ्या मधमाशीला या दोघांनी बेशुद्ध केलं आणि आता किडनॅप करून घेऊन चाललेत. आता दाखवते यांना. हे सगळं कसं घडलं? जे झालं ते नव्हतं घडायला पाहिजे. गुरुजी, तुम्ही असे मागे पुढे का चालत आहात गुरुजी? ओह माझ्या शिष्या, मी तुला काय सांगू. मी एका खोडकर हत्तीला रडू न येण्याचं औषध दिलं होतं. मग काय रडणं थांबलं, पण त्याचं हसणं सुरू झालं. ते काही असो, रडणं तर थांबलं ना. हा ते थांबलं. गुरुजी तिथे पहा, एक संधी स्वतः चालून येते. पाऊस, तेही वसंत ऋतूमध्ये. अरे गुरुजी, वर नाही, खाली पहा. तू बरोबर बोलतोयस माझ्या शिष्या. जरा बघा तर गुरुजी, असं वाटतंय त्याला चालायला त्रास होतोय. आपण जाऊन त्यांची मदत करायची का? नाही नाही, त्यांना हळूहळू येऊ दे की. पण असं का गुरुजी? अरे ते मास्तर आपल्यासारखे डॉक्टर्स आपले इंटरनॅशनल प्रश्न विचारू शकतो. म्हणजे कसे प्रश्न? तुम्ही याला इथे आणायला उशीर का केला, असे प्रश्न. तुला बुद्धीच नाही. जेव्हापासून तुमच्या सोबत राहतोय तेव्हापासून. डॉक्टर, जरा बघा तर, हा बेशुद्ध झाला. तुम्ही हिला इथे आणायला उशीर का केला? हा जेव्हा पडला होता ना तेव्हा शुद्धीत होता डॉक्टर. आम्ही ह्याच्या बेशुद्ध होण्याची वाट बघत होतो. बघ तर, डॉक्टर किती लक्ष देऊन चेकअप करतात आहेत. हो हो, हे तर खूपच तज्ञ डॉक्टर आहेत. आणि तेव्हा मधमाशांचा समूह तिथे पोहोचला. अरे बघ, मधमाशांचा कळप. तुम्ही माझ्या भावाला किडनॅप का केलंय? नाही, आम्ही त्याला किडनॅप नाही केलंय. मग तुम्हीच तर त्याला इथे आणलं आहे. मधमाशांचा समूह आणि मुंग्यांमध्ये एक भांडण सुरू झालं. एका साधारण गोष्टीवर इतके भांडतायत. हे काय होतंय? मी स्वप्न बघतोय का? स्वप्न नाहीये ग, तुझ्या शुद्धीवर येण्यासाठी हे भांडण सुरू आहे. तर मला काय झालं होतं हे सांगून भांडण थांबायला पाहिजे. हो, तू हे नक्कीच केलं पाहिजे. पण मग सगळ्यांना माझ्या चुकीबद्दल कळणार. तरी तुला सगळ्यांना खरं सांगावंच लागणार, मग भांडण थांबेल. ठीक आहे, तुम्ही सगळे थांबा रे. वा, किती शांत वाटतंय. बघा ते काय की मी पडली होती आणि बेशुद्ध झाली.
ओहो, फसले. इथून पळावं लागेल, नाहीतर या मधमाशा मला मारून माझी चटणी बनवून टाकतील. बघितलं काय बोलली ती? बघितलं नाही, पण त्याचं म्हणणं ऐकलं. खरं काय आहे हे न ऐकता तुझ्याशी भांडण केल्याबद्दल माफी मागते. मधमाशीकडनं खरं ऐकल्यानंतर मधमाशांच्या समूहाला घाई केल्याची आपली चूक समजली आणि त्यांनी मुंग्यांकडे माफी मागितली. पोन्नन बेडूक त्याच्या गावामध्ये दुष्काळ पडल्यामुळे आणि अन्न नसल्यामुळे दुसऱ्या गावाच्या शोधात निघाला. बेडकाने ऐकलं होतं की गावाला जातानाच्या दिशेला एक तळं लागतं जे कधीच सुकत नाही. मी कधीच चालतोय. मी तहानेने आता मरून जाईल. दूरवर एक बगीचा दिसल्यावर पोन्नन बेडूक आनंदात उड्या मारू लागला. अरे वा, ही जागा तर झाडांनी आणि फुलांनी भरली आहे. मला खात्री आहे कधीही न सुकणारं तळ इथेच आहे. पोन्नन बेडूक त्याचा थकवा विसरून त्या दिशेने लवकर चालू लागला. त्या तळ्यामध्ये काही सुंदर सुंदर मासोळ्या राहायच्या, पण त्या मासोळ्यांना त्यांच्या सुंदरतेचा खूपच अहंकार होता. मैत्रिणींनो, ज्या पद्धतीने काल तुम्ही त्या कावळ्याला घाबरवलं होतं ना, मला खूप आवडलंय. आपल्याला कोणा मित्राची गरज नाहीये, पण सगळे पुरेसे आहोत. हो, आम्हीच पुरेसे आहोत. शेवटी ही आमचीच तर जागा आहे. आपण इथे कोणाला येऊच नाही देऊ. अरे मित्रांनो, अशी उडी तर मारून बघा, खूप मजा येते. अरे मित्रांनो, ते बघा, एक बेडूक येत आहे. हे इकडे नाही, हा तर कुठे दुसरीकडेच चालला आहे. अरे नाही, हा तर याच दिशेला येतोय. हा किती विचित्र दिसतोय. जर का हा याच दिशेला येत असेल तर आपण त्याला हकलायला हवं. मला विचित्र बेडकासारखे दिसणारे जीव बिलकुल नाही आवडत. येऊ द्या त्याला, आपण त्याला चांगला धडा शिकवून परत पाठवून देऊ. तोपर्यंत पोन्नन बेडूक तिथे पोहोचला होता आणि त्यावेळेस सगळ्या मासोळ्या कमळाच्या झाडाच्या मागे लपल्या. पोन्नन बेडूक तळ्यात उतरून पोट भरेपर्यंत पाणी प्यायला. हो, मी तर तृप्त झालो. तू कोण आहेस? ऐकू नाही आलं का? कोण आहे तू? इथे का बरं आलाय? हा आमचा तलाव आहे. हाय मित्रांनो, मी पुन्नन. मी खूप दुरून आलोय. मी इथे पाणी पाहिलं आणि मला खूप तहान लागली होती, म्हणून मी इथे आलो. याचा अर्थ या तलावात अजून कोणी पण येऊ शकतं का? इथे फक्त आमच्यासाठी अन्न आणि पाणी आहे. आम्ही हे असंच कोणालाही नाही देऊ शकत. चालला जा इथनं. अरे तुम्ही असं का बोलता? मी दुसरीकडे कुठे जाऊ? मला दुसरी कुठलीच जागा माहिती नाहीये. बरं होईल जर तू लवकर निघून जाशील. तू स्वच्छ पण नाहीयेस आणि खराब दिसतोस. शी, तुला बघून मला कसं तरी होतंय. जा तू, लवकर जा इथून. तुम्ही माझ्यावर अशी बंदी घालू नका. तुम्ही मला तुमचा मित्र नाही बनवू शकत का? शी, तुला आम्ही आमचा मित्र बनवू? शी, जरा आमच्याकडे बघ तू. या पृथ्वीवर आम्ही सगळ्यात सुंदर आहोत. बघ आमच्याकडे, आमची सुंदरता बघ. आम्ही तुला घेऊ. तू इतका खराब दिसतोस, आम्ही तुझ्या सोबत राहू. शी शी, कुरूप बेडूक. मैत्रिणींनो, या मूर्खाची इच्छा तर बघा. याला आपल्या सोबत मैत्री करायची आहे. वाह, काय इच्छा आहे. पुढल्या दिवशी पोन्नन बेडूक पुन्हा एकदा तळ्यापाशी मासोळ्यांसोबत मैत्री करायला आला.
अरे तू तर किती आगाऊ आहेस. आम्ही तुला नाही म्हटल्यावर पण तुझी हिम्मत कशी झाली या तलावाकडे परत यायची? अरे मी तर या तळ्यात फक्त पाणी पिण्यासाठी यायचा विचार करतोय, आतमध्ये नाही येणार. तुम्हाला काही त्रास न देता चुपचाप पाणी पिऊन इथून निघून जाईल. तुला पाणी नाही मिळणार, निघून जा इथून. मला सुद्धा पाणी पिण्याचा अधिकार आहे. तू आमच्यासोबत हक्कांबद्दल बोलतोस? लगेच निघून जा इथून. एक कासव तळ्याच्या दुसऱ्या पाळीला बसून हे सगळं बघत होता. तळ्यामध्ये उतरायला नाही मिळाल्यामुळे नाराज झालेल्या बेडकाला जाताना बघून कासव मासुळांपाशी आला. तुम्ही त्याला या तळ्यात प्रवेश का नाही करू देत? आम्ही त्याला हटकून लावलं. तळ्यामध्ये राहण्याची परमिशन आम्ही त्याला नाही देऊ शकत. आपण किती सुंदर आहोत. तो बेडूक तर किती बिनकामाचा आहे. तो किती विचित्र दिसतो. छी. हे बघा, कोणाच्या रूप आणि सौंदर्यावर कोणाला कमी लेखायचं नसतं, कळलं? आम्ही सगळे पुरेसे आहोत. तुम्हाला माहितीये का, एकदा एका छोट्याशा उंदराने एका मोठ्या सिंहाला एका शिकाऱ्यापासून वाचवलं. म्हणून आकार, सौंदर्य आणि रूप यावर कोणाला कमी लेखू नये. मग काय झालं? जे सांगायचं होतं ते मी बोललो, बस इतकंच. अनुभव मोठा गुरु असतो. तू आमच्या तलावातलं पाणी काय प्यालास? आम्हाला सल्ले द्यायला आलास? बघा, तुम्ही जसा विचार करता तसं नाहीये. पाण्याची तर सगळीकडे कमतरता आहे. आमच्याकडे तर पाणी आहे. हे आपलं भाग्यच आहे की इथे आताही पाणी आहे. पण कुठल्याही क्षणी हे तळ पण आटू शकतं. इकडलं पाणी तर मुळीच नाही आटणार. जरा विचार करून बघा, जर हे तळ आटलं तर तुम्ही काय कराल? हा कासव किती बावळट आहे. तुम्हाला एक गोष्ट माहितीये, तुम्ही सगळ्या फक्त पाण्यात जगू शकता, पण तो बेडूक जमिनीवरही जगतो आणि पाण्यातही तसाच जगू शकतो. म्हणून त्याला कमी लेखू नका. त्या कासवाचं म्हणणं तुम्ही ऐकलं का? हा तर आपल्यालाच सल्ले द्यायला निघाला होता. हो हो, आपल्या दयेनी पाणी पिल्याच्या नंतरही हा कासव किती अहंकारी आहे. अशाच एके दिवशी एक मच्छीमार त्या तळ्यापाशी आला. अरे अरे थांबा, ते नका खाऊ. हा धोका आहे. हा तुम्हाला पकडायला टाकलेला काटा आहे. तू इतका विचित्र असूनही तुझी इथे येण्याची हिंमत कशी काय झाली? आता पटकन या तलावातनं निघ. आपण गेल्यानंतर त्याला खायचं असेल ते. अरे थांबा थांबा, नका खाऊ. यात धोका आहे. अरे अरे. जर आम्ही याला पकडून घेतलं असतं तर? हो, हे धोकादायक होतं. तू आम्हाला माफ करू शकशील का? आम्ही तुझी खूप मजा घेतली, तरी पण आमच्यावर राग न धरता तू आमचे प्राण वाचवलेस. बेडूक दादा, आतापासून तू आमचा सगळ्यात चांगला मित्र झालास. तुला जितका वेळ या तलावात राहायचं आहे तू राहू शकतो. खूप दिवसांपूर्वी नदीच्या जवळ एका झाडावर दोन मित्र बसले होते, पोपट आणि खार. काय झालं मित्रा? आज तू जेवायला नाही गेलास? सगळं ठीक आहे ना? हो हो, आम्ही तिकडेच जातो आहोत. तिकडे बगीचात केळ्याच्या फुलांमधून छान मध मिळतं मित्रा. इथे मी तुम्हाला ते सांगायला आलो आहे. हा ठीक आहे, तर आज मी तुझ्यासोबत जेवण करेल. चला, चलायचं? तेव्हा त्यांनी पाहिलं की एक मुंगी पाण्यात बुडून मरते आहे. हे बघून पोपटाला राहावलं नाही आणि पोपट झाडावरून उडून मुंगीजवळ गेला. बुडणाऱ्या मुंगीला बघून पोपटाला त्याची खूप दया आली.
त्यांनी लगेच जवळच्या एका झाडाचं पान तोडून मुंगीजवळ टाकून दिलं आणि ती मुंगी त्या पानाच्या मदतीने वाचली. नंतर पोपटाने त्या पानाला चोचीत पकडून तीरावर आणून ठेवलं. प्रिय पोपटा, जर तू वेळेत नसता आलास तर मी या नदीत बुडून मेलो असतो. तुझा जीव वाचवू शकलो म्हणून मी भाग्यवान आहे. काय? तू भाग्यवान आहेस? हो, म्हणून मी तुला वाचवायला यशस्वी राहिलो. एक जीव वाचवण्यात यशस्वी होणं हे माझं सौभाग्य आहे. अरे मुंगी, तू आज पाण्यात कशी काय पडलीस? मी तटाच्या तिकडे एका झाडावर होतो. तिथे मी मध आणायला गेलो. त्यात माझा पाय घसरला आणि मी खाली पाण्यात पडलो. जर तू झाडावर निष्काळजीपणे चालशील तर असंच होईल ना? तसंही पोपटाने येऊन तुला योग्य वेळी वाचवलं, नाहीतर तू नदीत वाहून समुद्रात गेली असतीस. प्रिय पोपटा, मी तुझा खूप आभारी आहे. याच्या बदल्यात मी तुझी मदत करू इच्छितो. काय तू मला मदत करू देशील? तू काय मदत करशील त्याची? तू तर स्वतः उडू पण शकत नाही आणि आकाशात उडणाऱ्या पोपटाची मदत करशील? मोठ्या मोठ्या गोष्टी करणारी छोटीशी मुंगी आली मोठी पोपटाची मदत करणारी? अरे शांत व्हा, अशी कुणाची टर नसते उडवायची. छोटी मुंगी, आता आपण चांगले मित्र राहू. हे म्हणून पोपट उडून गेला आणि खार सुद्धा जवळच्या झाडावर चढून गेली. एक दिवस शिकारी शिकार शोधायला तिथे आला आणि चारी बाजूला शिकारी शिकार शोधत होता. तेव्हा त्याला झाडावर पोपट बसलेला दिसला आणि तो खूप खुश झाला. तेव्हा मुंगी स्वतःसाठी जेवण जमा करत होती. तितक्यात तिने पाहिलं की एक शिकारी कुणावर तरी निशाणा लावतोय. अरे बापरे, हा शिकारी तर बिचाऱ्या पोपटावर निशाणा लावून बसलेला आहे. मला त्याला वाचवायचा मार्ग शोधावा लागेल. त्याला वाचवायला मुंगी शिकाऱ्याजवळ गेली आणि त्याच्या पायाला जोरात चावायला लागली. अरे वा, मज्जा आली. मी पोपटाला वाचवलं. छोटीशी मुंगी, तू मला माफ करशील ना? त्या दिवशी मी तुझी टर उडवली. मला तुझी माफी मागायची आहे. काही नाही मित्रा, या जगात प्रत्येक जीवाचं आपलं काम असतं. कुणीही लहान मोठं नसतं. जंगलाजवळ एका गावामध्ये किंगिणी नावाचं एक वासरू राहायचं. किंगिणी सुंदर होती आणि खोडकरही होती. अरे सकाळ झाली, मी उठायला हवं. मला खूप भूक लागली आहे. मी तलावाकाठी जाऊन गवत खाऊन येतो. तिकडलं गवत खूपच चविष्ट आहे. त्याच्याबद्दल विचार करूनच तोंडात पाणी आलं. किंगिणी, थांब, एकटी नको जाऊस, मी पण येते. हत्तींचा कळप तळ्यावर आला असेल. एकटं जाणं धोक्याचं राहील. काही नाही होणार आई, मी काळजी घेईन. काय करावं, ऐकतच नाही ही. मला तर कुंजन अजून इथे कुठेच दिसत नाहीये. सकाळ तर झाली आहे, पण हा अजून उठला नाहीये का?
हसत आहे. एक काम करते, मी त्याच्या घरी जाते आणि त्याला घेऊन येते. किंगिणी वासरू आणि कुंजन नावाची एक मुंगी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. कुंजा, कुंजा, बाहेर ये ना, आपल्याला जायला हवं. सकाळ झाली वाटतं. हा, अरे हे काय किंगणी, सकाळी सकाळी कुठे चाललीस? तू लवकर ये ना, मला खूप भूक लागलीये. मला ते तलावाजवळचं स्वादिष्ट गवत खायचंय. तर मग तू लवकर जा आणि गवत खाऊन परत ये. कालच मी माझ्या घरामध्ये सगळं अन्न भरून ठेवलंय. असं नाहीये कुंजा, तुझं न येणं योग्य नाहीये. कदाचित तो हत्तीचा कळप तलावाजवळ पोचला असेल. त्याच्यातला तो मनियन हत्ती खूप दुष्ट आहे. तो जेव्हाही मला बघतो तेव्हा लगेचच मला पकडायला धावतो. तो मला कधीच गवत नाही खाऊ देणार. तो स्वतः पण नाही खाणार आणि स्वतःचं पोट पण नाही भरवणार. अच्छा, पण तिकडे येऊन मी तुझ्यासोबत करू काय? तू फक्त माझ्या जवळ उभी राहा आणि मी जेव्हा गवत खात असेन तेव्हा तू तलावाकडे लक्ष ठेव. ते जसेच तलावाच्या बाहेर येतील तसं आपण तिथून लगेच खूप दूर पळून जाऊया. ओ, असं आहे का? मग मी येते. आणि कुंजन मुंगी आणि किंगिणी तळ्याकडे जायला निघाल्या. अगं किंगिणी, आपण मनियन हत्तीला असं सहज जाऊ द्यायला नाही पाहिजे. तो स्वतः तर गवत खात नाही ना, आणि तुला पण तो खाऊ देत नाही. हे तर बरोबर नाही ना? हो, तू एकदम बरोबर बोलते आहेस. पण जर आपण हत्तींसोबत मस्ती केली तर आपण संकटात सापडू शकतो. हत्ती खूप जास्त शक्तिशाली असतो. आपण त्यांना कधीही नाही हरवू शकत. म्हणून ह्याचाच घमंड त्या मनियन हत्तीला आहे. त्याच्या अहंकाराला मीच तोडते आज. तू खूप जास्त छोटी आहे त्याच्यासोबत लढाई करायला. त्या हत्तीला तुझ्यावर फक्त पाय ठेवायची कमी आहे. राम, बाकी तुला माहितीच आहे. हो, मी छोटी आहे, खरं आहे हे, पण मी पण खूप काही गोष्टी करू शकते. चला बघूया ही छोटी कुंजन त्या हत्तींसमोर काय करू शकते. तू फक्त बघ, मी तुला दाखवते मी काय करते ते. कुंजा, मला तुझं बोलणं ऐकूनच भीती वाटायला लागलीये. अगं घाबरू नकोस. ती किंगिणी तिथे काय गवत खायला आलीये? तिच्यात आज इतकी हिंमत कशी काय आली? तिने काय मला इथे आज बघितलं नाही? काही हरकत नाही, मी तिला आज आठवण करून देतो. न घाबरता छान पोट भरून गवत खा. मी तिला इतक्या जोरात आवाज दिला तरी सुद्धा तिला काही फरक नाही पडला. आता मला जाऊन तिला पकडावंच लागेल. मनियन सोबत मी आता बोलते. मनिया, थांब तिथेच. किंगिणीने तुला कधीच त्रास नाही दिला, तर मग का बरं तू सारखा तिला विनाकारण पळवून लावतोस? तू होतेस कोण मला हे सगळं बोलणारी? जर मी तुझ्यावर पाय ठेवला तर तू पूर्णपणे तिथे चिरडले जाशील. तुझ्या आयुष्याच्या भल्यासाठी सांगतोय, तू या सगळ्यातनं दूर राहिली तरच बरं आहे.
सहजासहजी बाहेर नाही येणार. मी तेव्हाच बाहेर येईल जेव्हा तू किंगिणीला परत कधी त्रास न देण्याचं वचन देशील. गुंजा, नाही गुंजा, मी कधीही परत किंगिणीला त्रास नाही देणार. तू प्लीज बाहेर येऊन जा. मनिया, तू शक्तिमान आहेस, पण तू तुझी शक्ती दुसऱ्यांना घाबरवण्यासाठी नाही वापरली पाहिजे. तू तर तुझी शक्ती दुसऱ्यांची मदत करण्यासाठी वापरली पाहिजे. परत कधीही मन्यन हत्तीने दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला त्रास नाही दिला. आणि एवढंच नाही, कुंजन, किंगिणी आणि मन्यन खूप चांगले मित्र बनले. खूप वर्षांपूर्वी किंगिनी नावाची एक नदी होती. ती दिसायला खूप सुंदर होती आणि त्या नदीच्या आसपास खूप सारी झाडं झुडपंही होती. आणि त्या झाडांमध्ये खूप छान एक अंजिराचं झाड होतं. त्या झाडावर खूप सारे अंजीर लटकलेले होते आणि त्या झाडावर 2 मित्र राहत होते, माकड आणि खार. हे पिकलेलं माझं आहे. हां, हेच आहे, तू घेऊन घे. वा, हे अंजीर किती गोड वस्तू आहे. हे अंजीर किती गोड आहे. मलाही एक मिळालं. मजा आली. खरं सांगायचं तर अंजिराच्या चवीमुळेच मी यांना खूप खाल्लंय. मला पण अंजीर देशील का? खूप भूक लागली आहे मला. हे, मगर फळ खातं का? का मगर फळ नाही खाऊ शकत? मित्रा, खूप गोड फळ आहे, अजून मिळतील का? खात राहा, मी देत राहील. आहा, धन्यवाद माझ्या मित्रा, माझं पोट भरलंय, मी निघतो. हा ठीक आहे, तुझं नाव काय आहे? मरकन नाव आहे माझं. तुझं नाव काय आहे? वालन माकड आणि ही कन्नन खार. बरं मित्रांनो, पुन्हा भेटूया. बरं. मगर, ओ, काय तू त्याला ओळखतोस? काय तो मैत्री करता योग्य आहे? असं कोण म्हणालं? बिचारा मगर. बिचारा, ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? आपल्या दोघांना याच्यापासून दूर राहायला पाहिजे. तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे वा, या तलावाच्या जवळ डोंगराच्या उतारावर मस्त पिकलेली केळी आहेत. तू पाहिलीस का? पण कुठे? त्या डोंगराच्या उतारावर. चल तिकडे जाऊ. ओ नाही, मी नाही येणार. तू जा आणि खा. मी तुला घ्यायला आली आहे आणि तू आहेस की? नाही, तू जा. मी माझ्या मित्राची वाट बघतोय. तो कदाचित ती मगर असेल. हां, तर काय झालं? जेव्हा तुला नवीन मित्र मिळाला तेव्हा तू या जुन्या मित्राला सोडून दिलंस. खरंय ना? नाही, अशी गोष्ट नाहीये. ठीक आहे, मी जातेय.
किंगिनी नदीच्या दुसऱ्या भागात एक मगर राहत होती. त्याचं नाव मुर्कन होतं. त्याने अंजीर चाखून ठेवलं होतं. त्याला अंजीर खूप आवडायचं. तो अंजीर खायला रोज पोहून येत होता. हा मगर कुठे राहिला? मी कधीपर्यंत त्याची वाट बघू? वाट पाहून कंटाळलास का? मग काय, हे अंजीर जमा करून मी कधीची तुझी वाट बघतोय. माफ कर मित्रा, मी रस्त्यात फसलो होतो. मित्रा, काय चव आहे. खा खा, अजून देतो. काय चव आहे. मित्रा, आज मला अंजिराचा एक अजून गुच्छा हवाय. देशील का? असं का? घरी ठेवून खायला हवाय का? नाही माझ्या मित्रा, माझ्या बायकोसाठी, मिलीसाठी. अच्छा अच्छा, असं होय. मग एक कशाला? 2 गुच्छे देतो. आत्ता घेऊन जा. खूप खूप धन्यवाद माझ्या मित्रा. वालन माकडानी अंजिराचे 2 गुच्छे तोडून मगरीला दिले. मुर्गन अंजीर फळाला घेऊन पोहत पोहत आपल्या घरी निघून गेला. मिली, हे बघ, तुझ्यासाठी मी काय घेऊन आलोय. अंजिराचा गुच्छा. खायचा प्रयत्न कर. ही फळं तर खूप चविष्ट आहेत, हो ना? मला माझ्या एका मित्राने दिलंय. वालन वालन माकड, जो नेहमी अंजीर खातो. हा, जर ही फळं इतकी चविष्ट आहे तर जो बंदर ही रोज खातो त्याचं काळीज किती चविष्ट असेल. ते तर इतकं चविष्ट असेल जसं की मध. मिली, तो माझा मित्र आहे, म्हणून त्याने मला खायला अंजीर दिलं. ते सगळं तर ठीक आहे, पण मला त्या बंदराचं काळीज पाहिजे. अरे, हे मी कसं करू शकतो मिली? अच्छा, तर आपल्या बायकोला असं उत्तर द्याल, जा, मी तुमच्याशी बोलतच नाही. मुर्कन मिलीची गोष्ट ऐकून दुःखी होऊन झाडाकडे निघाला. माकडाला परत आणायला मला काहीतरी डाव खेळावा लागेल. मित्रा, वालन, हा मुर्कन, अरे काय झालं? अंजीर कमी पडलेत का? अशी गोष्ट नाहीये. चल जाऊया. जायचंय, पण कुठे? माझ्या घरी. अच्छा, घरी? अजून कुठे? माझ्या घरी. माझी बायको मिली मला सुखाने राहू देत नाहीये. ज्याने इतकं छान अंजीर दिलं त्या मित्राला आपल्या घरी घेऊन या असं म्हणते. बरं, मग तुझ्यासाठी खूप छान स्वयंपाक केलाय. खाण्यात गोड आहे का? सगळंच मिळेल. तू एकदा माझ्या घरी तर चल. अच्छा. अरे पण जायचं कसं? आणि मी कसा येईल? मला तर पोहता पण येत नाही. अरे, तू माझ्या पाठीवर बसून जाशील, मी तुला आरामात घरी घेऊन जाईल. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. पाण्यावर एक सवारी आणि छान जेवणासोबत मिठाई पण. ये ये.
नंतर मूर्खनने वालन माकडाला आपल्या पाठीवर बसवलं आणि आनंदाने घराकडे निघाला. जेव्हा मूर्खन नदीच्या मध्यात पोहोचला तेव्हा त्याने वालनला आपल्या मनातली गोष्ट सांगितली. ऐक वालन, तुला आज जेवायला नाही मिळणार आहे. आज तूच आमचं जेवण आहे. अरे ही काय गोष्ट आहे मगरा? तुला जेवायला घेऊन जात नाहीये मी. तर मग? माझी बायको मेलीला तुझं हृदय हवंय म्हणून घेऊन जातोय मी तुला. ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे नाही, तू आधी तर हे सांगितलंच नाहीस. अच्छा ऐक, मी इतके सारे अंजीर तोडले ते तुझी बायको मिलीला भेट देण्यासाठी. वालनला शंका आली की काहीतरी घोळ आहे आणि त्यांनी मगरीला म्हटलं, मी माझं हृदय मगरीच्या बायकोला द्यायला तयार आहे, पण काय? माझं हृदय कोणी घेऊ नये म्हणून मी ते अंजिराच्या झाडाच्या वर ठेवलंय आणि तेही एका भांड्यात. जर तू मला पहिलेच सांगितलं असतं तर मी घेऊन आलो असतो. मग आता काय करायचं आपण? काय करायचं? चल परत जाऊन त्याला घेऊन येऊ. अरे ए मगरा, तू माझा मित्र नाहीयेस, तू माझा वैरी आहेस, समजलास? ए माकडा, तू लवकर आपलं हृदय घेऊन ये. तो मूर्ख आहेस. शेवटी विना हृदय कोणी कसं जिवंत राहू शकतं? हृदय कोणी काढून ठेवू शकतं का? मूर्ख मगर. अरे मित्रा, तुला कळत नाहीये का? आता काही बोलायची गरज नाही. यानंतर इथे कधीही येऊ नकोस. आज नंतर तुला मी कधीही अंजीर देणार नाही. तू दगाबाज आहेस, कळलं? चल निघ. त्यानंतर तो दगाबाज मगर किंगरी नदीतून परतून गेला आणि परत कधीच आला नाही. आणि इकडे वालन आणि खार अंजिराच्या झाडावर आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले.